हॅलो फ्रेंड्स, मी विजया अहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मी आधी आणि आर्या आम्ही निघालो आहे आईस्क्रीम खायला. ते आईस्क्रीम खायला नाही निघालो, सॉरी. आदित्य म्हणत होता की आईस्क्रीम खायची आहे, पण मी म्हटले की नाही, आपण आता मस्त सोडा पिऊया छानपैकी. तर आमचं ठरलेलं ठिकाण आहे, खूप छान असतं, टेस्ट खूप छान आहे त्यांची. तर आम्ही आता तिकडे वॉक करत चाललो आहे. मी कोणाला फोन लावला, पोलिसांना फोन लावून दिला. का म्हणे एक बाई आमचा व्हिडिओ काढती न विचारता. अरे मग कंप्लेंट करून द्या माझी. असं नाही करू नको, आपल्याला माहिती copyright आलं का व्हिडिओमध्ये. असंच करेल, असंच करेल. मला माझ्या कन्सेप्ट शिवाय बाई व्हिडिओ काढती बाई. नाही रे आर्या, आठवतं का फर्स्ट व्हिडिओ बनवला होता मी यूट्यूबला आणि यांनी दोघांना तोंड झाकून घेतलं होतं. यूट्यूबवाल्यांना काय वाटलं की ते यांच्या मर्जीशिवाय व्हिडिओ बनवते, तर त्यांनी माझ्या पहिल्याच याला कॉपीराईट दिला होता की चिल्ड्रन्सचं हे. मग मी यांना म्हटलं, जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल ना माझ्यासोबत तर नीट बनवा. पैसे देत नाही, काही नाही, आम्हाला चालू व्हिडिओ नाहीतर ना म्हटलं अजिबात व्हिडिओ बनवत जाऊ नका. म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की हां मुद्दाम असं तोंड झाकू आपण, असं छान होईल. पण मग नाही का, फर्स्ट यालाच कॉपीराईट आला होता. मग मी त्यांना म्हटलं, आधी अरे हे बघा, मनापासून व्हिडिओमध्ये यायचं असेल तर यायचं, नसेल नाही तर म्हटलं नाही म्हणून सांगा, रिकाम टेकडे चाळे करत जाऊ नका. अरे चॅनल काय फक्त मम्मीच्या एकटीचं आहे का सांग बरं. नाव काय? अरे सिंगल मदर आहे ना मी. पैसे आल्यानंतर तुम्ही घेणार नाही, प्रॉपर्टी घेणार ना नाल्याकडनं तुम्ही माझ्याकडून घेणार. नाही मला एक सांग म्हणे चॅनल माझ्या नावावर आहे, सिंगल मदर आहे. ओके, मग आता सिंगल मदर म्हणजे मदर नाही का मी तुमची. पोरांचं नाव टाकावं लागतं. मग मी टाकते ना हॅशटॅग मध्ये आदित्य अहिरे, हॅशटॅग ईश्वरी अहिरे, हे ना टाकते ना. काय तू तुझं युट्यूब चॅनल स्टार्ट कर आणि मस्त तुझ्या नावाने सुरू कर. लगेच नाही, अजून नाही. फोन ना, तुला सांगितलंय एक क्रायटेरिया दिलेला, घेऊन देईल. ₹20 नाही. हा सांग, सगळ्यांना रिक्वेस्ट कर. बघा आर्या काय म्हटली की सगळ्यांनी ₹20 टाका माझ्या चॅनलला, जेणेकरून आर्याला एक फोन घेऊन देता येईल. आयडिया कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आर्याची. आणि हा आर्या, तुला मी फोन कधी घेऊन देणार आहे, तू काय सांगितलं मला? माझ्या यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आल्यानंतर है ना अरू, यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आल्यानंतर. किती लाईट भारी. बरं आधी लाईट एक मिनिट, आधी लाईट दाखवून दे ना बाई. एक सेकंड. आधी आज तुझ्या पगाराचा हे देणार आहेस ना, पैसे तुझ्या पगारातनं पैसे देणार आहेस ना? हा, मग लाईट बिलाला कोणी दिली? काय पाहिजे तुला? तर आज आधी त्याचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. फर्स्ट पेमेंट किती आधी? नाही, अमाऊंट नाही सांगायची, शट अप. अमाऊंट नाही सांगायची आहे, पण आदित्यचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. आदित्यची पहिली कमाई. आणि ही आर्या, ही फार किडे खाऊ आहे, फार त्रास देत राहते मध्ये मध्ये. जितके दोघं असे सिन्सिअर दिसतात ना, तेवढे सिन्सिअर ते ऍक्च्युली नाही आहे. काय वाटतं तुम्हाला? बरं, हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आदित्यनी एका ठिकाणी जॉब जॉईन केलेला, 12वीचे पेपर झाल्या आणि आदित्यचं फर्स्ट पेमेंट मिळालेलं आहे त्याला. किती दिवस झाले आदित्य तुझ्या जॉबला? 12 दिवसात आदित्यनी पेमेंट मिळालं आहे त्याचं. हां, आणि आजचं फर्स्ट पेमेंट मग आदित्यनी काय कुठे खर्च केले असतील. आज तो आम्हाला सोडा प्यायला घेऊन चालला आहे स्वतःच्या पैशांनी. फक्त सोडाच नाही, लाईट बिल पण भरतोय. हो फोन पण घेऊन देणार. हो, हिला फोन घेऊन देणार आहे मी. स्वतःला विकेल तर मी माझा फोन घेईलचा. अपेक्षा झाले भारी. तर iPhone 14 घेऊन दे. हां, तर मग आदित्यनी हां लाईट बिलासाठी पण पैसे दिलेत मला. भंगार फोन आहे. तर मुलगा आता मोठा झाला, कमवायला लागला, माझं टेन्शन थोडं कमी झालं. काय झालं? हां, एक मिनिट बंद कर व्हिडिओ. नाही नंतर सांग, घरी जाऊन कर ना व्हिडिओ बंद. घरी जाऊन सांग. ती माहिती का काय म्हणत होती आधी?
जेव्हा दादाला खूप जास्त पेमेंट येईल ना म्हणे गाइस मेरे बोलने से विवाद हो जाता है, मैं बोलती ही नहीं हूँ. 11 झाली. 11 विश मागून घ्या. मुन्नारला गेले सगळे. छान. 11 विश मागून घ्या ना. काय विश मागणार? मी वाटते शांत. तरी आज ते थोडंसे मसल्स हे झाल्यात ना म्हणून ॲटलिस्ट कॅमेरा पकडता येतो ना. तेवढं पण पेन होत होतं माहिती का. वा. तेवढं पण दुखायचं. एक काम कर ना, त्या मोठ्या हिल्स येतात त्या 2-3 इंचावाल्या त्या तरी घालून फिरायचे म्हणजे माझ्या आईला नाही चुशी नीट येत बी नाही. मम्मी काय येते हे बघ चालेल. दिसते मी तू दिसते मी दिसते. एवढं तर बुटकू नाही आहे. हो पांडुरंगा. विठ्ठला उठाले रे बाबा उठाले. हा कॅमेरा विकला तर किती डोक्यात ते चालू राहतं माझं. मी काय करणार. विकायची फुटायची. चल तुला पुढचं काढून पाहतो बरं कसा वाचत. मला घरी एकटा सोडली. सिम्बाला पण घेऊन यायला पाहिजे होता आपण. कसा आणला पट्टा बांध. मस्त नाही रे छान कडेवर घेऊन आलो असतो ना. कुशीत उचलून आणलं असतं. नाही त्याला तो बेल्ट घेऊन जायचं म्हणजे तो इथे चालेल. नाही चालत तो झोपून गेली ते. तो लिटरली पळेल. तो लोळेल इथे. त्याला इतकी माती दिसेल ना की त्याला वाटेल की छान बरं आहे मला बाहेर घेऊन आले मातीत लोळायला. परमनंट काला खट्टा नाही जिरा. अरे तू कुठला घेतला. आधी तू कुठला घेतला. इकडे हे थोडंसं इकडे होते बाकीचे पण आढळून जातात मग त्याच्यात. कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. फोनमध्ये पुसू शकतो तो पुसून जा नो प्रॉब्लेम. मला आणलंय. हा आधी अरे क्रंची दे त्याला तोंड पुसायला. क्रंची नाही सब जात. तू काय करतोस. जाऊया होळीला आपण. कुठे जायचं सांग. तुम्ही गावात ना. तुम्ही तू नाही येणार आहेस नाही मी पण मी चाललो माझ्या मित्रांसोबत. मी पण चालली माझ्या मैत्रिणीसोबत. म्हणजे मी एकटीच का. मैंने क्या पाप किया है ऐसा. तो दिसतो. ए जाऊ नये एकदा. मला खूप पण चांगला चालणार रिझल्ट आहे. माझं त्यांनी ते मसाज कोणते उचल उचलायला गेली? उद्या माझ्यासोबत येशील ना तेव्हा ते थोडा वेळ जर बसून राहिली ना ऑटोमॅटिक चांगला बोर होण्यापेक्षा त्या मशीनवर लोळून घे. मी मशीन चालू करून देते. असं बोलतात. हो ते मला घेऊन चल उद्या. मग एक दिवस तू ये. आपण जॉब मी पण उद्या देऊ येईन. आपण. तो 1 तास आहे ना माझ्यासोबत. मग उद्या मी परवा तू जा. ओके. इकडे ये चिकनची घेऊन इकडे ये. फुंकून गरम आहे का. तिने काय ऑर्डर केलंय मग तरी पण त्याचं हे काय ट्राय केलं तू. समजेल ना. बंधू प्रेम. कोणता आहे काला खट्टा. अरे तुझ्या ग्लासचा कलर खूप सुंदर आहे. इकडे घेऊन ये दाखवायला मला. आणा इकडे आण. हळू आधी नको रे. ए अण्णा इकडे अण्णा इकडे दाखव मला. लुक ॲट दिस. किती सुंदर कलर आहे. अरे इकडे चिमणी इकडे ना. काय झालं का. जास्त नको टाकूस त्याच्यात ते सोडाचे हे. घाई प्यायला जातील आणि मग नाकातून बाहेर येतो. आधी श्वास घे. श्वास सोडून दिलं.
मध्ये हो गए बाई चिमणी. जाऊ द्या. नको रे. मला ते मी सांभाळते तिला. घेऊन जा, खरं घेऊन जा. डिमांडिंग येते. तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाल घेऊन जा हिला. खूप डिमांडिंग येते. बाकीच्या शॉपिंगला दर तिसऱ्या दिवशी शॉपिंगला जायचं राहतं. चल मला हे थोडं टाकून दे. हे टाकून दे मला याच्यात. आधी जास्त काही नको पिऊस. म्हणजे काही नाही, नाही एकच. संपणार. तुझं पिऊन झालं का? किती विचारलं तुझं पिऊ काय घेतलं तू आधी? काय घेतलं परत? झिपरी भुतडी दिसते. केस मोकळे सोडून. कोणाला खायचंय गोळा? आपण नाही घेतलाय ना? आपण नाही घेतलाय ना? मी घेतलं ना. नाही नाही. आधी पैसे पे करणार आहे. पैसे किती झाले दे. काकू? पेमेंट झाले. करून झालं. पेमेंट करून झाले. झालं. त्याचं फर्स्ट पेमेंट नाही आम्हाला तो सोडा प्यायला घेऊन आला होता. चला. वा. दे आंटीला 1000 रुपये दे पटकन. किती आणले ते बघू दे पटकन. शॉपिंग केली का ग? नाही अजून शॉपिंग नाही केली अजून. इतका पगार नाही आला की शॉपिंग पहिला करायची. पगारच माझा अख्खा जाईल तिच्या शॉपिंग मध्ये. तरी पण उरणार नाही. जाऊन पण उरणार नाही. तरी पण शॉपिंग नाही होणार. चला थँक्यू. बाय बाय. खरं सांग पटकन सांग किती केलं. मम्मा रबर पण आणलं. ऐ, तू फोनच्या हातात पकड. सांग ना पटकन किती काय. 100 नाही झाले, जास्त आले. 50, 60, 70, 80, 90, 100. तुझे दोन, मम्मीचा एक, माझा 500 एक. सुटतात का? हा माझ्याकडे आहे, देऊ का घेऊन? दे. आता नाही घेऊ. गाईस गाईस दादा मला 500 रुपये देणार आहे खर्चायला. ही त्याची माझी बोली झाली. काय 500 रुपये देतो मला. काय करणार आहे बाळा 500 रुपयाचं तू? मोमोज खाऊन येशील. अजून काय करू शकते तू? कपडे घेईल. बाळा कपडे नको घेऊस प्लीज. ऑलरेडी खूप सारे कपडे आहेत. काहीच कपडे नाही. हा कपाट उघडलं ना तर अक्षरशः मी दाबली जाईल एवढे कपडे खाली पडतील. एवढं पण नाही. एवढं पण नाही का? एकटं चालली. लेकरूला माहिती आहे की ओके एक दिवस आहे फक्त. कुकरू. आणि हा आर्याने मस्त जुगाड लावलेला आहे चेहरे दिसावे म्हणून. मोबाईलची टॉर्च चालू केलेली आहे. आता आम्ही थोडेसे गोरे दिसायला लागलोय है ना आरू? गोरे दिसायला लागलोय बघ. आधी वरती काय कावळे मोजतोय. चंद्र दिसला का चंद्र? आर्यापेक्षा तर गोरच. काय झालं? हाय डॉट. तू 6 फीट आहेस ना? मी 5 फूट आहे. ओय 5 फूट? आर्या मी 5 फूट आहे. हो इकडे तू इकडे तू ह्या रेंज मध्ये आहे. एवढी आहेस तू. ऐक ना. एवढी 6 फूट पासून. माझं करंट वेट एवढं आहे. माझी हाईट एवढी पाहिजे होती. माझी height एवढी. गाईस त्याचं current weight. गाईस, मग काही वाटू दे आता. त्याचं current weight तेवढं आहे. माझं करंट वेट कुठे आहे? हे बघ. मी रेंज मध्ये. डिलिशियस बेकर. ही पोरगी आता पडली असती खाली बघितलं ना. लहान मुलांना गाडीमध्ये तू इकडे. का विंडो हे करून का हे करतात. जातो सबस्क्राईब गाईस. आधी मला सांग तू जर एखादा याचा अँकर असता यूट्यूब चॅनल तुझा स्वतःचा असता ओके तू काय कसं स्टार्टला हेलो गाईस, वेलकम टू माय चॅनल. जर तू खरंच एंड बाय गाईस. तू कधी इन फ्युचर यूट्यूब चॅनल चालू केला तुझा स्वतःचा ओके तर तुझा स्टार्टिंगचा इंट्रो कसा असेल तुझा म्हणजे तू कसं हे करणार आहेस बोल. हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज काय करतोय आपण हे पाहू. बघू पुढे कसा दिवस वाटतो.
एवढं सुस्त आहे मला मग तेवढं सजेशन मला सजेशन देताना किती बरं वाटतं ना तुला. मग मी हे असं करायला लागलं आणि स्वतः जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा तुला सजेशन देतो म्हणजे तू करायला पाहिजे ते, मी थोडी करायला पाहिजे ते. मी सांगते इन फ्युचरचा कधी तू यूट्यूब चॅनल स्टार्ट केला मी करणार नाही. माझ्याकडनं अपेक्षा मी ठेवू नका कोणी. माझ्याच चॅनलवर बसणार आहे आयत्या वेळावर नागोबा. नाही मी ते बी नाही करणार आहे. जेव्हा मी आई नो मेरे को पता चल गया है आपको क्या बोलना है मत बोलो आप. तिकडं चल रस्त्याच्या मधून आपला बापाचा रस्ता निघाला. हे असे नमुने भेटून जातात. हाय दोस्तो. भारी वाटतं ते बिचारे इतके इंटरेस्टेड असतात पण त्यांना चॅनल चालू करायची हिंमत नसते माहिती आहे का. आणि एक नमुने हे माझ्यासोबत ज्यांना सगळा प्लॅटफॉर्म आहे पण त्यांना काही करायचं नाही आहे. बाय गाईज, गुड बाय गुड नाईट. आमच्यासोबत टाईम स्पेंड केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. बोला लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक सबस्क्राईब आवर चॅनल. माझा चॅनल तुझं नाही आहे नाईट. आमचा चॅनल आहे तो यूट्यूब. आमचा यूट्यूब चॅनल.